दिसत नाही, मस्त दगड पडून आले मोठले गाण होऊन राहिले. पण कोणची आहे? विदर्भ स्पेशल. स्पेशल विदर्भ भेळ. नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही? तर आज आम्ही आता सकाळी 6 वाजता उठलेलो आहे. आता आम्ही केदारच्या ट्रॅकसाठी निघणार आहे. आता आमचं जे एक्स्ट्रा लगेज आहे ते आम्ही क्लॉक रूम मध्ये ठेवून देऊ आणि ट्रॅकला सुरुवात करून देऊ. आता आम्ही क्लॉक रूम मध्ये 100 व पर बॅगच्या हिशोबाने लगेज ठेवलेला आहे. आता मी ट्रॅकिंग साठी निघत आहे. तो हमने तो पंडित जी को बता दिया है. आता 7 वाजता आम्ही हफ्ते ट्रॅकिंग का चालू भाड़ा केलेली आहे. वैसे आप इतनी रियायत क्यों देते हैं? दिल ना लगाया हमने किसी से, किससे सुने. आता शेअरिंग टॅक्सीने आम्ही आता गौरीकुंड मध्ये आलेलो आहे. आता पुढचा रस्ता इथून चालू करणार आहे. ट्रॅक हे गौरीकुंड पासून चालू होते आणि बाबा केदार पाशी संपते. ऐसे तुम मिले हो जैसे मिल रही हो इत्र से हवा. काफिराना सा है इश्क है. गौरीकुंड पासून आम्ही आमच्या ट्रॅकची सुरुवात आता केलेली आहे. ऐसे तुम मिले हो ऐसे तुम मिले हो जैसे मिल रही हो इत्र से हवा. काफिराना. शर्म नहीं आती तुम्हें? वैसे कोई लड़की जो देख रही है ये नहीं कि पलट कर देख ले वापस. सर में चू की तरह फोन में घुस रही है. आता आम्ही गौरीकुंडच्या थोडं पुढे आलोय आणि इथून केदारनाथचे डिस्टन्स आहे ते तिथं 15.5 किलोमीटर लिहिलं आहे. बघू पुढे किती आहे ते. नमो पार्वते पते हर हर महादेव. में बोली तुम्हारी कुछ इस तरह गूंजती है. कानों से मेरे होते हुए वो दिल का पता ढूंढती है. बेसुआदियों में जैसे मिल रहा हो कोई जायका. काफिराना सा है इश्क है या क्या है. केदारनाथला जर तुम्ही येत असाल तर जागा जागी असे नळ लागलेले आहे, तिथं आपण पाणी पिऊ शकतो. वैसे रुस्तम की सवारी इस सवारी से बेहतर है. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय श्री बाबा केदार. जरिए तुम्हारे दर पे खुदा के मत्था भी हम टेकते हैं. सबकी निगाहें उस पे टिकी है पर हम तुम्हें देखते हैं. तुम सिखा रहे हो जिस्म को हमारे रूहदारियां. काफिराना सा है इश्क है या क्या है. ऐसे तुम मिले हो ऐसे तुम मिले हो जैसे मिल रही हो इत्र से हवा. काफिराना सा है
इश्क है या क्या है। गोदी में पहाड़ियों की उजली दोपहर गुजारना, हाय हाय तेरे साथ में अच्छा लगे। गोदी में पहाड़ियों की उजली दोपहर गुजारना, हाय हाय तेरे साथ में अच्छा लगे। शर्मीली अखियों से तेरा मेरी नजरें उतारना, हाय हाय हर बात तो स्वीटहार्ट निकले मनसीहार्ट। अच्छा लगे। ढली हुई शाम ने बताया कि आम्हीच लढणार बावळे, आम्हीच लढणार, साखर शुभाच होणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभाच होणार। छाँव की तरह काफिराना सा है इश्क है या क्या है। काफिराना सा है इश्क है या। तुम्ही आता माझ्या मागे जो रस्ता बघत आहे ती दरड कसं झाली होती तिथं तुम्ही बघू शकता। वरून दगड कसं खाली पडलेला आहे आणि इथं नवीन रस्ता बांधलेला आहे। जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस था। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता। 11:30 वाजलेले आहे आणि आमच्या जवळून केदारनाथची जी दुरी आहे ते आहे 10.5 किलोमीटर। आता भीमबलीच्या जवळ आम्ही पोहोचत आलोय। भीमबलीची जी लांबी आहे ते आहे 500 मीटर। तू बसा है उस तरह, मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा। अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा। तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा।
आता माझ्या पाठीमध्ये जो पूल बघत आहात तो रामबाळाचा नवीन पूल आहे. 2013 मध्ये जी आपदा आली होती त्याच्यामध्ये हा जुना पूल वाहून गेलेला आणि आता भाविकांसाठी नवीन पूल चालू केलेला आहे. तूने सिर्फ है दिया. आता केदारनाथचा जो अंतर आहे आमचं 8 किलोमीटर आलं आहे. 8 किलोमीटर ट्रॅक करून पुढं मंदिरात पोहोचवलं. द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा. अमृत सभी मैं बांट के प्याला. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता इथं पण दरड कोसळी झालेले आहे आणि रस्ता जेमतेम तुटला आहे. इथं बऱ्याच ठिकाणी दरड कोसळलेली आहे म्हणून जाताना थोडी तकलीफ होत आहे पण काही नाही. शंकरा जय लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव है महेश्वरा रुद्रदेव है महेश्वरा. केदारनाथ हे असं ठिकाण आहे ज्याला खूप सुंदर असा निसर्गाला वारसा लागलेला आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सुंदर अशी नदी डोंगर दऱ्याखोऱ्या हे स्वर्गापेक्षा कमी नाही. म्हणतात ना केदारनाथ हे स्वर्ग आहे. आता आपण आपल्या टीम मेंबरशी काही संवाद साधू भाऊ कोणाकोणाचं काय काय चालू आहे. आकाश यात्रा कशी काय चालू आहे. एकदम मजेत मस्त एन्जॉय चालू आहे. काही अडचण काहीच अडचण नाही. मस्त दगड पडून आले मोठरले गार होऊन राहिले. लक्ष्मण कशी काय चालू आहे आपली यात्रा. यात्रा मस्त सुखद चालू आहे. सगळं मस्त निसर्गरम्य वातावरण सगळं दऱ्या खोऱ्या मस्तपैकी डोंगर डांगर नद्या गिद्या मस्त वाहतं पाणी. आणि केदारनाथ हे असं ठिकाण आहे म्हटलं स्वर्गापेक्षा बी सुंदर आहे. स्वर्ग धर्तीवरचा स्वर्गच समजला असा जातो त्यांना. खूप भारी जीवनातून एक वेळेस तरी केदारनाथचं दर्शन करावे माणसाने बस. काय पवन कशी काय चालू आहे आपली यात्रा. काय झाडी काय डोंगर सगळं एकदम ओके मध्ये आहे. पवन तर सगळं एकदम ओके म्हणून चालू आहे. चला रे एकदम डिकेल पहिल्यासारखे चालू राहिले. ते घोडे बरे तुमच्यापेक्षा ले काही हो. अभिषेक भाऊ तुम्हाला आता सध्या 4.5 किलोमीटर राहिलेला आहे. आता वाजले आहे संध्याकाळचे 4:30. बघू आता तरी 3 तास तरी लागतील जायला कारण की चढच एवढा आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हिमालय पर्वत आहे. हिमालय पर्वत पूर्ण सोनेरी कलरने रंगलेला आहे. आता आम्ही केदारनाथ मंदिराच्या जवळ आलेलो आहे. इथून 2.5 किलोमीटर मंदिर राहिलेलं आहे. इश्क हमारा नहीं ये फितूर है रिश्ता पुराना कोई तो हर महादेव. इथे केदारनाथ मंदिरापाशी आम्ही पोहोचलेलो आहे 7 वाजता. आता माझ्या मागे दिवाळी तयारी झालेली आहे आणि लोकांनी फटाके फोडायला पण सुरुवात झालेली आहे. भरपूर प्रमाणात क्राऊड जमा झालेला आहे. राग हूँ तू रागदारी है मेरी मैं राग हूँ मैं जी रहा हूँ तेरे इंतजार में. आज मंदिराचे जे कपाट आहे त्यांनी 7:30 वाजता बंद केले. आता उद्या आम्हाला सकाळी 4 वाजता इथं यावं लागेल आणि बारीमन लागून दर्शन घ्यावं लागेल. मेरा बंजारा मन सब कुछ मेरा करके फना करता हूँ मैं हवन. ओम देवा देवा ओम देवा. नमस्कार मंडळी. तर माझ्याकडून तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता वाजले सकाळचे 8:30 आणि आपण आलोय मंदिरापाशी. थोड्या वेळात उत्तराखंडचे CM इथे येणार आहे
त्याच्यामुळे त्यांनी जे दर्शनाची बारी आहे ती थांबवलेली आहे. आता तुम्ही मला नंतर जेव्हा जातील तेव्हा दर्शना भारत चालू करतील. आता वाजलेले आहे सकाळचे 10. CM आल्यामुळे त्यांनी 2 तास लाईन बंद केलेली होती आणि CMचं दर्शन करून झालेलं आहे आणि त्यांनी बारी खोलली आहे. आम्ही आता सध्याच बारीमध्ये लागलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथून मंदिरामागची जी भीमशिला आहे ते आम्हाला दिसत आहे. ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव. बोला कस की 2 शब्द. सगळे आता पवनच्या इकडून आपल्याला खाली जाणार आहे तर सगळे पवन म्हणे मी तुम्हाला खांद्यावर घेईन 5-5 किलोमीटर. आपण काय म्हटलं असं काकाचं म्हणणं आहे. बस झालं ना आता तुमचा ठराव करून घ्या कोण घेणार आहे कोणाला काय. पवन घेणार नाही मला सांगून द्या मला कुणा खांद्यावर बसणार मग मला बरं पडते. पवनच्या तुम्हाला खांद्यावर बसतो आणि आकाच्या खांद्यावर बसतो काय हा अशी ते दही अंडी करत जाऊ ना आपण खाली एका काही बारी खाली उभं राहायचं. बसते हैं भोले शंकर ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर भोले भोले शंकर भोले 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 शंकर भोले रुद्र रूपा महादेवा त्रिकालदर्शी शंकरा रुद्र रूपा महादेवा त्रिकालदर्शी शंकरा शंकरा. भविष्य अंधकार में क्यों जा रहा है महाराज? अब आप ही आके राह दिखाओ. पर्वत पे बैठा मेरा भला. आता 2:30 वाजलेलं आहे आणि आमचं मंदिरावरून दर्शन झालेलं आहे. CM आल्यामुळे बारीला उशीर झाला आणि त्यातल्या त्यात 12 ते 2 मंदिर बंद असते त्यामुळे आम्ही बरीच फसलो होतो. आता शांततेत बाबा दर्शन झालं आणि आता आम्ही आदि शंकराचार्याच्या मंदिराकडे निघत आहे. सर्वांचं दर्शन निवांत झालेलं आहे. कसं वाटतं दर्शन करून? बोले बाबा की हर 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 महादेव. कैसी ये लागी मुझको तेरी लगन गाऊं और झूमूं होके तुझ में मगन ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर भोले भोले शंकर भोले 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 शंकर भोले. रख विश्वास तू है शिव का दास. रुद्र रूपा महादेवा त्रिकालदर्शी शंकरा रुद्र रूपा महादेवा त्रिकालदर्शी शंकरा शंकरा. तर आता आम्ही मंदिरा पाठीमागे आलोय. तुम्ही माझ्या पाठीमागे दगड बघा त्याला भीमशिला असे म्हणतात. 2013 मध्ये जी आपदा आली होती तेव्हा वरती ढगफुटी झाली होती आणि वरून बाळ मोठ्या प्रमाणात पाणी खाली आलं होतं. जर ती भीमशिला इथं नसतील तर मंदिराला पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं. या भीमशिलेने मंदिराचं रक्षा केली आहे. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. केदारनाथ मंदिरातून थोडं मागे आलं की आपल्याला आदिगुरु शंकराचार्याची मूर्ती पाहायला मिळते. मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. क्रोध को लोभ को क्रोध को लोभ
अर्चितलिङ्गं निर्मल भासित शोभितलिङ्गं जन्मज दुःख विनाशक. जे जे या ट्रिपमध्ये येऊ शकले नाही किंवा काही कारणामुळे कॅन्सल झाले त्या सर्वांसाठी प्रसाद खरेदी केला आहे आणि त्यामध्ये मंदिराची एक सुंदर प्रतिमा पण घेतलेली आहे. चला तर आता मग खाली उतरला सुरुवात करायची. नाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं. तेरी बनाई दुनिया में कोई तुझसा मिला नहीं. मैं तो भटका दर बदर कोई किनारा मिला नहीं. जितना पास तुझको पाया उतना खुद से दूर जाना. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो. माझ्या मागे तुम्हाला जे कॉन्क्रीटचं दिसत आहे ते इथलं हेलिपॅड आहे. इथूनच श्रद्धाळूंना न्यायचं आणि आणायचं काम होतंय. आता वाजलेले आहे 4 आणि आम्ही खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. बघू सोनप्रयागमध्ये जायला आम्हाला किती उशीर होते ते. आता खाली उतरता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. तिथं आता आम्ही भेळ बनवायला तयारी चालू. इथं हे आपले लक्ष्मण भाऊ कांदा चिरत आहे आणि माझ्याकडे टमाटे चिरायची ड्युटी लागलेली आहे आणि आकाश भाऊ शांततेत बसून आम्हाला बघत आहे. खूप थकलेले आहे मुलं सगळे. भल्या मुश्किलनं आमची भेळ तयार झालेली आहे. तुम्ही बघा लक्ष्मण कोणची आहे? विदर्भ स्पेशल. स्पेशल विदर्भ भेळ. तुम्ही इथून बघू शकता खूप सुंदर अशी नजारा इथं आम्हाला दिसत आहे. आता खाली उतरता आपल्याला की आपल्या महाराष्ट्रातले साथी भेटलेले आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भाऊ सोलापूरचे आहे. हा मी सोलापूरचा आहे. आता मी सकाळी निघालोय 8 वाजता पण आता आणखीन मला 3 किलोमीटर होते ना. हा 3 किलोमीटर. 3 किलोमीटर आणखीन एक तास लागेल जवळजवळ 1-2 तास. दादा सोलो ट्रॅव्हल करत आहे. हा 1 तास आहे. चला मग दादा. चला बाय. आम्ही आता रामबाणाच्या नवीन पूलवरती पोहोचलो आहे. आम्ही 4 वाजता ट्रेकिंग चालू केली होती आणि आता 7:45 झाले. आम्ही अर्धा रस्त्याला आलोय. अजून गौरीकुंड इथून 5 किलोमीटर पुढे आहे. शिव शून्य है शिव पुण्य है शिव कर्म है शिव धर्म है शिव शून्य है शिव पुण्य है शिव कर्म है शिव धर्म है जहाँ शिव बसे हैं बर्फ के संग. मुझे उस नगरी में लेके चल. तेरे हाथ में मेरा हाथ हो और मंजिल केदारनाथ हो. तेरे हाथ में मेरा हाथ हो और मंजिल केदारनाथ हो. अंकल जी किधर से? ओके हम उत्तराखंड से. हर हर महादेव. हर हर महादेव. शिव आदि है. आता वाजलेले आहे रात्रीचे 10:30 आणि आता आम्ही सोनप्रयागमध्ये पोहोचलेलो आहे. आता रूमवर जाऊ आणि बघू. है शिव प्रेम है जहाँ बादल बसते शिव के संग.